हॉर्मोनल प्रक्रिया पाहिली तर थायरॉईड ग्रंथीला चालना देण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये एक पिट्युटरी ग्रंथी असते. ओके. पिट्युटरी ग्रंथीतून TSH नावाचा हॉर्मोन बनतो. तो हॉर्मोन येऊन थायरॉईड ग्रंथीवर काम करून त्याच्यातून T4 आणि T3 हे 2 हॉर्मोन्स थायरॉईड ग्रंथीला बनवायला सांगतो. ओके. तर हे बेसिकली काय आहे की काही अमायनो ॲसिड्स आणि आयोडीन मिळून काही एन्झायमॅटिक प्रोसेसेसद्वारा हे हॉर्मोन बनतात. तर याच्यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड ग्रंथीतून T4 बनतो, पण जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे किंवा जास्त ॲक्टिव्ह फॉर्म आहे हॉर्मोनचा तो T3 आहे. म्हणजे काय की थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात T4 बनतो, थोड्या प्रमाणात T3 बनतो, पण त्याची जी साईट ऑफ ॲक्शन आहे म्हणजे जिथे जाऊन तो काम करणार आहे, फॉर एक्झाम्पल लिव्हरमध्ये जाऊन काम करेल, ओके. बाकीच्या शरीरात सगळीकडे जाऊन काम करेल. करेक्ट. तर ॲट द साईट ऑफ ॲक्शन जिथे त्याचं काम होणार आहे तिथे बऱ्याच प्रमाणात T4ला T3मध्ये कन्व्हर्ट केलं जातं किंवा T4चं T3मध्ये रूपांतर होतं. ओके. आणि मग थायरॉईड हॉर्मोनशी रिलेटेड जे काय आपण ॲक्शन्स पाहतो ते प्रामुख्याने T3 नी घडून येतात. T4 हा स्टोरेज फॉर्मसारखा आहे. हाफ लाईफ किंवा ॲक्शनची कालावधी आहे ती जास्त आहे, पण जेव्हा त्याचं म्हणजे ॲक्शनसाठी पाहिजे असेल तेव्हा मग तो T3मध्ये कन्व्हर्ट केला जातो. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की T4 कॅरियरसारखं काम करतो आणि T3 तुम्हाला ॲक्च्युअली रिझल्ट्स देतो किंवा जे तुम्हाला गरज आहे ते सिक्रेशन म्हणू शकतो मोर ऑर लेस.